महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात शैक्षणिक, पर्यावरणीय आणि पर्यटनाचे आधुनिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. NTPCने दिलेला 2.79 कोटींचा निधी प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांसाठी सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा निधी NTPCचे कार्यकारी संचालक BJC शास्त्री यांच्या हस्ते महापालिकेला सुपूर्द करण्यात आला. प्राणी संग्रहालयात झालेल्या कार्यक्रमास HR प्रमुख मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभाग प्रमुख रफिक उल इस्लाम, कविता गोयल, अमित सिंग, अर्चना पाठक, गुरुदत्त शर्मा आदी उपस्थित होते. स्वागत पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर सतीश चौगुले यांनी केले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, किरण कुमार मोरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, उपअभियंता किशोर सातपुते, प्राणी संग्रहालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राणी संग्रहालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. NTPCने दिलेल्या निधीतून प्राणी संग्रहालयाचे रूपडे पालटणार असून भविष्यात सोलापूरकरांसाठी एक नवे पर्व ठरणार आहे. याशिवाय शैक्षणिक, NTPCने दिलेल्या निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात काळवीट अधिवास व निवासस्थान, बिबट्या क्राल परिसर, सिंह क्राल परिसर, मोराचा अधिवास याशिवाय निवासस्थान उभारण्यात येणार आहे. याशिवाय प्राणी संग्रहालयात हव्या असलेल्या अन्य सेवा सुविधांचाही परिपूर्तता या निधीच्या माध्यमातून केली जाणार आहे. पर्यावरणीय आणि पर्यटनाचे आधुनिक केंद्रही उभारणार असल्याचे सांगण्यात आले.